हॅलो एव्हरीवन, मी पुन्हा आली आहे एक नवीन टॉपिक घेऊन आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे स्पेशली फॉर न्यू मॉम्स, फॉर एक्सपिरियन्स मॉम्स, फॉर मॉम्स इच अँड एव्हरी टाइप ऑफ मॉम. कारण की आपण ज्या मॉम्स असतात, आपल्या ज्या आया असतात, आपल्या घरात अशा बऱ्याच एज्ड बायका असतात ज्या इतक्या जास्त स्वतःला कामामध्ये गुरफटून घेत आहेत की त्यांना स्वतःसाठी 1 मिनिटाचीही उसंत नसते. सो त्यांच्यासाठी स्पेसिफिकली मी एक 10 मिनिट्स रुटीन घेऊन आलेली आहे. तुम्हाला काही गरज नाहीये. काहीच गरज नाहीये तुम्हाला 10 स्टेप स्किन केअर रुटीनची. फक्त गरज आहे ती 10 मिनिटांची. डेली जर तुम्ही स्वतःला 10 मिनिटं दिले, त्या 10 मिनिटांमध्ये काय करायचं आहे, कोणत्या स्टेप्स आहेत, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही या सगळ्या स्टेप्स रेग्युलरली फॉलो केल्या ना, देन आय एम टेलिंग यू की कन्सिस्टन्सी ही खूप जास्त इम्पॉर्टंट असते कोणत्याही परफेक्शनपेक्षा. आणि कोणताही प्रॉडक्ट तुम्ही यूज करा. तो कितीही चांगला असू दे, कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीने त्याला थम्स अप दिलेला असू दे, पण तुम्ही जर तो कन्सिस्टंटली यूज नाही करत, तर कोणताच असा प्रॉडक्ट आजपर्यंत तरी फार्मास्युटिकल कंपनीज बनवू शकल्या नाहीत, ज्या एका गो मध्येच तुम्हाला मॅजिकल असे रिझल्ट देणार. सो आपण कोणतेही बजेट फ्रेंडली किंवा नॉर्मल प्रॉडक्ट्स यूज करू शकतो, बट कन्सिस्टंटली जर मेंटेन ते केलं आपण सगळी प्रोसेस, तर आपल्याला त्याचा तेव्हाच जास्त चांगला फायदा मिळेल. स्पेसिफिकली मी हा न्यू मॉम्स, बिझी मॉम्स आणि सगळ्या टाइप्सच्या मॉम्सच्या साठी बनवलेला आहे व्हिडिओ. कारण की त्यांना अजिबातच वेळ मिळत नाही आपल्यासाठी काहीतरी करायच्यासाठी. ते कायम दुसऱ्यांच्यासाठी काही ना काहीतरी दिवसभर करत असतात. सो या माझ्या सगळ्या आया बहिणींसाठी मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तुम्ही तो नक्की बघा आणि तो फॉलो करा. म्हणजे तुमची पण स्किन खूप जास्त सुंदर दिसायला लागेल. अगदी तशीच जशी तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतात तेव्हा दिसत होते. सो काही डिले न करता आपण डिरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. स्टेप नंबर 1, ती म्हणजे जो काय आपण मेकअप लावला आहे, जो काही दिवसभर आपला थकवा असेल, आपण किचन जवळ काम करत असू, ते ऑइल आपल्या चेहऱ्यावर असेल एक्सेस, ते सगळं एका छानशा मायसेलर वॉटरने किंवा एखाद्या क्लेन्झिंग नरिशिंग बाम विकत घ्या तुम्ही. खूप नाना प्रकारच्या असतात. काही नाही भेटलं तर माझी फेवरेट एलोवेरा जेल घ्या आणि ती जेंटली मसाज करा तुमच्या फेसवर आणि सगळा मेकअप तुमचा काढून टाका. ही झाली एकदम 30 ते 20 सेकंद लागतील या प्रोसेससाठी आणि सगळा मेकअप आपला त्याच्यामधनं निघून जाईल. त्यानंतर स्टेप नंबर 2, ती म्हणजे एकदम जेंटल, सॉफ्ट आणि खूप जास्त चांगल्या इन्ग्रेडियंटनी भरभरून असलेला असा एक फेस वॉश निवडा. ज्याने तुम्ही मस्तपैकी आपला फेस वॉश करून घ्या. म्हणजे सगळी जी काही डर्ट आणि जो काही मेकअप रेसिड्यू राहिला असेल तुमच्या स्किनवर, तो छानपैकी निघून जाईल आणि तुमची स्किन एकदम फक्त स्किन असेल विदाउट एनी मेकअप रेसिड्यू, विदाउट एनी डस्ट, डर्ट और पोल्युटेड. त्यानंतर स्टेप नंबर 3, ती म्हणजे आपल्या स्किनवर काही न लावता डिरेक्टली आधी खूप चांगला असा हायड्रेटिंग असा सिरम विकत घ्या. जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल किंवा नॉर्मल पण असेल, तरी सुद्धा एक हायड्रेटिंग सिरम विकत घ्या. असा हायड्रेटिंग सिरम ज्याच्यामध्ये मोस्टली हॅल्युरोनिक ऍसिड प्रेझेंट असेल. बिकॉज हॅल्युरोनिक ऍसिड हा जो ऍक्टिव्ह आहे, याचं काम आहे टू बूस्ट द हायड्रेशन इन अवर स्किन. सो असा जर आपण सिरम लावला तर बघा आपली स्किन किती जास्त हायड्रेटिंग दिसायला लागेल. सो हॅल्युरोनिक ऍसिड असलेला सिरम विकत घ्या आणि तो असा 1-2 ड्रॉप्स टाका आणि सगळ्या स्किनवर, सगळ्या फेसवर असं डॅब करा. नाही तर खूप जास्त ऍक्ने प्रोन असेल किंवा खूप जास्त ऑइली स्किन असेल, तर असा सिरम यूज करा की ज्यामध्ये नियासिनामाइड असेल. बिकॉज नियासिनामाइड या ऍक्टिव्हचं कामच आहे टू प्रिव्हेंट द एक्सेस ऑफ ऑइल सिक्रेशन अँड टू कंट्रोल द स्किन टू लुक लाईक अ ग्रीसी शीट. ठीक आहे, तो असा एक सिरम यूज करा. त्यानंतर स्टेप नंबर 4, ती म्हणजे आपण आता आपल्या फेसवर सगळं सिरम लावलेलं असेल. सो आता आपल्याला त्याला लॉक इन करायचं आहे. तर तो आपण कसं करणार? एक छानसा माइल्ड मॉइश्चरायझर यूज करा. असा तुम्ही प्रॉडक्ट विकत घ्या, असा एक मॉइश्चरायझर विकत घ्या जो या सगळ्या आपल्या सिरमला ना छानपैकी असं लॉक करून ठेवेल. छानपैकी असं मॉइश्चरायझर असं जेंटली मसाज करा. बस 5 स्टेप मध्ये कम्प्लीट. फक्त 5 स्टेप रुटीन होत्या. हे तुम्हाला रोज रात्री झोपायच्या आधी एवढंच करायचंय फक्त. 5 स्टेप मध्ये मी तुम्हाला कमालची अशी नाईट रुटीन सांगितलेली आहे. प्रचंड अशी इझी. स्पेसिफिक प्रोडक्ट सुद्धा नाही सांगत की हेच घ्या तेच नका घेऊ. जो तुम्हाला योग्य वाटेल, जो तुम्हाला अफोर्डेबल, जो तुमचा आवडता ब्रँड असेल त्यामधनं घ्या. फक्त या 5 स्टेप रेग्युलरली फॉलो करा रात्री झोपायच्या आधी.
या सगळ्या स्टेप नंतर पण तुमच्याकडे जर लकीली अजून 1 मिनिट जर राहिलाच असेल ना, तर आपल्या या टिंगली फिंगर्सने आपल्या फेसवर छानपैकी असं जेंटल मसाज करा. ठीक आहे? छानपैकी असं मसाजचे खूप खूप जास्त फायदे असतात. मी नक्की लवकरच त्यावर पण एक व्हिडिओ बनवणार आहे. सो तुमच्याकडे जर अजून एखादा मिनिट राहिला असेल लकनी तुमच्या, सो तुम्ही छानपैकी मसाज करून घ्या. यामुळे काय होतं, आपले स्किनचे, आपल्या फेसचे जे काय फेशियल मसल्स असतात ना, ते रिलॅक्स होतात. आणि रिलॅक्सेशन झालं म्हणजे आपल्या ज्या काही रक्तवाहिन्या असतात ना, म्हणजे ब्लड वेन्स असतात ना, त्यामधनं ब्लड सर्क्युलेट होतं एकदम स्मूथली. आणि जिथे जिथे ब्लड सर्क्युलेट होतं तिथे तिथे ऑक्सिजन जातं, आणि जिथे तिथे ऑक्सिजन जातं तिथे तिथे ती स्किन आहे ना एकदम फ्लरिश होते आणि जास्त ब्राईटनिंग आणि ग्लोई दिसते. सो हे आहे फेशियल मसाजच्या मागचं नेमकी कारण. सो फेस मसाज करा तुम्ही डिरेक्टली फिंगर्सने करू शकता एकदम हलक्या हाताने, किंवा तुमच्याकडे जर रोलर असेल, एखादा जेड असेल, तर त्याने पण केलं तर तेही खूप चांगला फायदा देऊ शकतं तुम्हाला. हे सगळं केल्यानंतर रात्री झोपताना छानपैकी 1 ग्लासभर पाणी प्या. कारण की आपण बाहेरनं कितीही जास्त हायड्रेटिंग प्रॉडक्ट्स लावू, पण आपण आतनं जेव्हा पाणी कन्झ्युमच नाही करत आहोत, तर आपल्या आतल्या टिश्यूज एकदम वृक्ष पडून गेलेले आहेत. सो कोणत्याही एक्सटर्नल प्रॉडक्ट्सनी किती भरभरून आणि चांगले प्रॉडक्ट्स लावले आपण, तर त्याचा फायदा होणार नाहीये माझ्या आयांनो. सो खूप जास्त पाणी प्या. आपल्या कामातून वेळ काढून पाणी प्या. नाना प्रकारचे ज्युसेस बनवा, त्याचं पाणी प्या आणि खूप जास्त हायड्रेटेड राहा. त्यानंतर छानपैकी असं शांत बसून पाणी पिल्यानंतर आपण झोपी जायचं आहे. छान अशी विदाऊट एनी डिस्टर्बन्स 7 ते 8 तासांची चांगली झोप घ्यायची आहे. कारण की जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या बॉडीची ही नॉर्मल मेकॅनिझम आहे, की जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपली पूर्ण बॉडी ही रिलॅक्स स्टेटमध्ये जाते आणि तेव्हा आपली स्किन मॅक्सिमम रिपेअर झोनमध्ये जाते. म्हणजे आपली स्किन स्वतःलाच रिपेअर करते जेव्हा आपण झोपलेलो असतो. सो जर तुम्ही 7 ते 8 तास एकदम कंटिन्यू विदाऊट एनी डिस्टर्बन्स जर झोप घेतली, तर तुमची स्किन पूर्णपणे रिपेअर होईल. आणि हे सगळे 5 स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, तेही तुम्ही करता येतच आहेत रेग्युलरली. तुम्हाला खूपच सुंदर असा इफेक्ट मिळेल. आणि हे सगळे प्रोसिजर्स प्लीज, प्लीज, प्लीज कन्सिस्टंटली करा, किंवा असं अजिबातच नका करू, की 1 महिना केलं, 2 आठवडे केलं, आता वेळच नाही मिळत गं, असं नका करू प्लीज. तुम्हाला नक्की याचा फायदा दिसायला लागेल विदिन 1 to 2 वीक्समध्ये. स्वतःला थोडासा टाईम द्या. याचा आनंद पण वेगळाच असतो, की आपण स्वतःसाठी आज काहीतरी केलं. सो प्लीज दिवसभर तर आपण सगळ्यांसाठीच तुम्ही करत असता. जेवण, हे, ते, कपडे द्या, हे द्या. सगळं इतरांसाठी झालेलं असतं. रात्री झोपताना किमान फक्त 10 मिनिटं तुम्ही स्वतःला द्या. आणि मग बघा परत ती कॉलेजची तुम्ही तुम्ही स्वतःला बघू शकाल त्या आरशामध्ये. आणि जसं मी सगळ्या माझ्या व्हिडिओमध्ये बोलते मोस्टली, की हे सगळं केल्यानंतर तुम्ही खूप यंग दिसायला लागाल आणि छान परत सुंदर दिसायला लागाल. त्यानंतर मला थँक यू नाही बोललं तरी पण चालेल बरं का. बस माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे मी अजून असे खूप सुंदर आणि इझी स्किन केअर टिप्स आणि स्टेप्स तुमच्यासोबत शेअर करत जाईन. आणि बस मला पण प्रोत्साहन मिळेल आणि मला खूप जास्त आनंद होईल. तुम्ही पण माझ्या या जर्नीमध्ये माझ्यासोबत असाल तर. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आपण पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत खुश राहा आणि स्वतःची काळजी घ्या.